नोंदणी करत असताना किंवा CSRला ॲप्लिकेशन करत असताना सर्वप्रथम त्यांच्याकडं कागदपत्र पाहिली जातात आणि ती कागदपत्र कोणती आहेत? तर आपल्याला 1860 1950 हे नोंदणीकृत असणं गरजेचं आहे. आपल्या संस्थेचं पॅन कार्ड असणं गरजेचं आहे. संस्थेकडं टॅन कार्ड असणं गरजेचं आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून तुम्हाला 12A ATG मिळाला पाहिजे. त्याच्या संदर्भातलं तुमची 10BDची फाईल करणं आवश्यक आहे. MCA डिपार्टमेंटकडून CSR घेण्यासाठी, निधी घेण्यासाठी आपल्याकडं CSR 1 प्रमाणपत्र असायला पाहिजे. त्याच्याचबरोबर आपल्याकडे 3 वर्षाचं ऑडिट कंप्लीट असायला पाहिजे. 3 वर्षाचा आपल्याकडं कार्य अहवाल आपण जे काही काम केलेलं आहे याच्यापूर्वी ते आपल्याकडं असायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्याकडं जो आराखडा आपण त्यांच्याकडं देणार आहे, ती सामाजिक समस्या का गरजेची आहे, त्याच्यानंतर आपण ती कशी करणार आहोत, त्याच्यावरती मात कशी करणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टीचा DPR म्हणजे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याकडं तयार असायला पाहिजे. आणि फक्त तो तयार असून नाही चालणार, तर आपल्याला कंपनीचा पण अभ्यास करावा लागेल की जी कंपनी आपल्याला CSR देणार आहे, ती CSR देणारी कंपनी कोणत्या पॉलिसीवरती, कोणत्या प्रकल्पावरती काम करणार आहे. म्हणजे जसं की आपण ग्रामपंचायतला एक बजेट बनवतो किंवा शासन एक बजेट बनवतं, तसं ते बजेट बनवलेलं असतं की प्रत्येक कंपनीची पॉलिसी वेगळी आहे. कोण पर्यावरणावरती काम करणार आहे, कोण आरोग्यावरती काम करणार आहे, कोण ग्रामीण डेव्हलपमेंटवरती काम करणार आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. तर त्यात कोणत्या गोष्टीवरती काम करायचं आहे कंपनीला, तीच पॉलिसी आपण त्यांच्याकडे घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे ते दाखल करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं संस्थेना एकच आहे की कागदपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. 2 नंबरला नॅशनल CSR डेव्हलपमेंट पोर्टल किंवा नॅशनल CSR एक्सचेंज पोर्टल किंवा MCA डिपार्टमेंटचं जे काही CSR पोर्टल आहे, याच्याकडं जाऊन तिथं माहिती घेऊन तिथं ऑनलाईन पद्धतीनं आपण ॲप्लिकेशन करू शकतो. आणि त्याच्यानंतर मग DPR आपण सादर करून आपण CSR आपल्या संस्थेला मिळवू शकतो आणि समाजामध्ये ज्या काही असणाऱ्या समस्या आहेत त्या सोडवू शकतो.